छत्रपती शिवाजी महाराजांनी 1671मध्ये बागलाण प्रांतातील हा महत्त्वाचा साल्हेर किल्ला मोगलांकडून जिंकून घेतला. सर्वात उंच महाराष्ट्रातील हा साल्हेर किल्ला आहे आणि सर्वात मोठी लढाई देखील या किल्ल्यावर झालेली आहे. जय शिवराय. किल्ला क्रमांक 511 साल्हेर किल्ला, महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला म्हणून ज्याची ओळख आहे असा हा साल्हेर किल्ला. बाजूला एक पिंपळा म्हणून किल्ला आहे, पिंपळा किल्ला आहे. त्याच्यामध्ये मोहनदरी किल्ला आहे, मोहनदरीच्या मागे सप्तशृंगी गड आहे. तर पिंपळा किल्ल्याची एक थोडक्यात माहिती सांगतो. म्हणजे आपल्या हिंदू याच्यामध्ये भगवान परशुरामाला खूप मानलं जातं. तर एक छोटीशी गोष्ट आहे, त्याची आख्यायिका म्हणून किंवा आपण काय म्हणतो आख्यायिकाच म्हणतो त्याला, एक आख्यायिका आहे. तर भगवान परशुराम बराच काळ या साल्हेर किल्ल्यावरती वास्तवाला होते. तर त्यावेळी ते एक आख्यायिका अशी सांगितली जाते की जेव्हा भगवान परशुरामाने सगळं जग जिंकलं, पृथ्वी जिंकली आणि ती पृथ्वी त्यांनी दान केली. दान केल्यानंतर त्यांना स्वतःला राहायला काहीच जागा नव्हती, बरोबर. तेव्हा भगवान परशुराम तेव्हा वास्तवाला इथे होते. तर त्यांना स्वतःला काहीतरी राहायला जागा पाहिजे म्हणून त्यांनी या किल्ल्यावरून, त्या बाजूला पश्चिम आहे, तिकडे आपला समुद्र आहे, समुद्र त्यांनी एक बांध सोडला समुद्र मागे हटवायला. तो बांध समोर जो पिंपळा किल्ला, आता इथून क्लिअर दिसत नाही, ऍक्च्युली क्लिअर दिसत नाही. त्या पिंपळा किल्ल्याला एक नेढा आहे, त्या ह्याला पिंपळा किल्ल्याला भेदून तो पार गेला आणि तो समुद्र त्याने मागे सरकवला. आणि ती जी भूमी निर्माण झाली ती भूमी म्हणजे कोकण. त्याच्यामुळे कोकणाला म्हणतात, जे म्हणतात की परशुरामांची भूमी, ते ह्या आख्यायिकेमुळे. जय शिवराय. आता मी आहे साल्हेर किल्ल्याच्या दिशेने. पायरी मार्ग जो आहे हा कातळामध्ये खोदलेला पायरी मार्ग, त्या पायरी मार्गावरनं आता वरती चाललो आहे किल्ल्याच्या दिशेने. सालोटा करून खिंडीतून पुन्हा साल्हेरची वाट धरलेली आहे. आता दुपारचे जवळपास 12:30 वाजलेत. थोडंसं ऊन सुद्धा जाणवायला लागले. आता हळूहळू महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कुठला तर तो साल्हेर किल्ला, आणि सर्वात मोठी लढाई देखील या साल्हेर किल्ल्यावर झालेली आहे आणि त्यामध्ये मराठ्यांचा विजय झाला होता. मोठा इतिहास आहे या साल्हेर किल्ल्याचा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साल्हेर किल्ल्यावरचे पायरी मार्ग असतील, प्रवेशद्वार म्हणजे दरवाजे असतील आणि वरील मंदिर, पाण्याच्या टाक्या, हे सर्व याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि इथून दिसणारा हा सालोटा किल्ला आहे बघा माझ्या मागे, कातळात खोदलेला पायरी मार्ग. साल्हेर किल्ल्याचा पहिला दरवाजा, पहिलं प्रवेशद्वार. आजही बघा कमान वगैरे सर्व सुस्थितीमध्ये आहे. हो, हा पायरी मार्ग. हा पूर्ण पायरी मार्ग आहे आणि तिकडून टॉवर्स आहे. किल्ला क्रमांक 511, महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेला गड म्हणजे साल्हेर. आणि साल्हेरवरती आहे मी आता. माल्हेर किल्ल्याचं दुसरं प्रवेशद्वार, त्या प्रवेशद्वाराजवळ आहोत. आणि हा खालचा बघा कातळामध्ये कोरलेला पायरी मार्ग. आजही हे प्रवेशद्वार आपण यात सुद्धा बघितले असेल, सालोट्याचं सगळे प्रवेशद्वार चांगल्या सुस्थितीमध्ये आहेत. याचे सुद्धा दोन्ही सुद्धा प्रवेशद्वार सुस्थितीमध्ये आहेत. आणि इथून दिसणारा सालोट्याचा व्ह्यू देखील अप्रतिम आहे बघा. समोरचा दिसणारा सालोटा किल्ला जो आता आम्ही करून आलेलो आहे. हा पायरी मार्ग आहे आणि पायरी मार्गावरती बघा पूर्ण दरड कोसळलेली आहे, त्यामुळे बराचसा मार्ग हा बुजलेला आहे. वरती काय आपल्याला पायऱ्या दिसतात, परंतु हा पूर्ण भाग कोसळल्यामुळे हा पायरी मार्ग गाडला गेलेला आहे या दगडांखाली, मातीखाली. आता आपण येऊन पोहोचणार आहे तिसऱ्या दरवाजापाशी. साल्हेर किल्ल्याचा हा तिसरा दरवाजा आहे.
इथे येऊन आता आपण पोहोचलो आहे. किल्ल्याच्या तिसऱ्या प्रवेशद्वारामधून आपण प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला आपल्या कातळामध्ये कोरलेल्या सर्व पाण्याच्या टाक्या एका रेषेमध्ये कोरलेल्या दिसतात. हा साल्हेर किल्ल्याचा तिसरा दरवाजा आणि दरवाजाच्या बाजूला हे कातळामध्ये पूर्ण ते कोरून काढलेल्या टाक्या आहेत. पूर्ण टाक्या आहेत ह्या आणि एंडपर्यंत आहेत. इथून दिसणारा हा सालोटा किल्ल्याचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे आणि पूर्ण किल्ला दिसतोय. त्या टाक्यामध्ये बघा पाणी आहे. कातळामध्ये खोदलेल्या पूर्ण टाक्या आहेत इथे बघा आणि एंडपर्यंत आहेत. हा पूर्ण ट्रॅव्हर्स हा पाण्याच्या टाक्यांचा आहे. हे बघा भरपूर खोल असलेला या पाण्याच्या टाक्या आहेत आणि कातळामध्ये खोदले आहेत बघा. हा मार्ग आहे आणि या खोदलेल्या खोलवर अशा टाक्या आहेत पाण्याच्या. पाण्याची टाकी बघा खोलवर मोठी अशी पाणी टाकी. आता ह्याच टाकीत पाणी केवढं आहे, ह्या टाकीत पाणी नाही आहे. पाणी आणि राहण्याची जागा पाहिजे तेवढी. खूप मोठी गुफा आहे बघा ही. इथं मुक्काम केलेला आहे लोकांनी. इथं मस्त आहे. इथे चूल टाकी केली आहे. आहे. हे बहुतेक चूल वगैरेसाठी वापर करत असतील. हे पाण्याची टाकी मला नाही वाटत. ते वरती ते वेगळं काहीतरी स्ट्रक्चर आहे. हा. साल्हेर किल्ल्याचा हा 14 दरवाजा आहे आणि हा सुद्धा दरवाजा बघा सुस्थितीमध्ये आहे. साल्हेर किल्ल्याच्या माथ्यावरती आहे जिथे परशुरामांचं मंदिर आहे. माझ्या पाठीमध्ये दिसत असेल परशुरामांचं मंदिर आहे. आणि हा माथ्यावरून दिसणारा व्ह्यू आहे. हा समोर दिसणारा सालोटा किल्ला जो आपण सकाळी केलेला आहे आणि ही वरती येणारी वाट आहे किल्ल्यावरती. साल्हेर किल्ल्यावरचं हे सर्वात उंचावरचं स्थान आहे आणि हे भगवान परशुरामांचं या ठिकाणी मंदिर आहे. आतमध्ये मूर्ती आहेत. सभोवतालचा परिसर आपल्याला या मंदिरावरनं पूर्ण निहाळता येतो आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ल्यांपैकी असलेला हा साल्हेर किल्ला आहे. हे आत्ता आपण जे आहोत ते महाराष्ट्रातलं दुसऱ्या क्रमांकाचं शिखर आहे. पहिलं कळसुबाई येतं. कळसुबाई नंतर आत्ताचं जे आहे परशुराम टोक साल्हेर किल्ल्याचं हे येतं. याच्यानंतर घनचक्कर, गवळदेव आणि 5वा तारामती हरिश्चंद्रगडाचा तारामती शिखर. या गुफा आहेत बघा. इथे टेंट लावलेला आहे आणि राहण्यासाठी एक चांगला पर्याय या साल्हेर किल्ल्यावरती या मोठ्या तलावाच्या बाजूला आहे. इथे पण टेंट आहेत. काही ग्रुप या ठिकाणी रात्री मुक्कामी होते. राहण्याची चांगली सोय या गुफांमध्ये होऊ शकते. हा तो तलाव आहे जो आपण वरून बघितलेला. खूप मोठा आणि सुंदर असा तलाव आहे बघा. या तलावाच्या बाजूला रेणुका माता मंदिर आहे. बघूयात. रेणुका मातेची मूर्ती बघा. बाजूला गणेश मूर्ती आहे. सर्व मंगल मांगल्यशी. प्रशस्त असा हा तलाव. या तलावामध्ये देखील मध्यभागी एक स्तंभ आहे बघा. हे पाणी पिण्यायोग्य आहे. दादा फोटो काढा ना. हे बघा फोटो काढा. स्वच्छ पाणी आहे आणि हा मोठा तलाव. हे बघा किती मोठा तलाव आहे.
गंगासागर तलावाच्या बाजूला असलेला हे हवनकुंड किंवा यज्ञकुंड आहे. हे बघा स्वच्छ पाणी आहे. पण हो एक मिनिट. हा आणखीन एक दरवाजा या ठिकाणी आहे बघा. ध्वज आहे या ठिकाणी. आणि बघा हा दरवाजा आणि खालचा परिसर आहे. प्रवेशद्वार इथली दंडी बघा तुटलेले आहेत आणि केव्हाही पडू शकतात. सपोर्टसाठी दिलेले लाकडं देखील सडलेले आहेत. हे बघा हे या दुसऱ्या साईडने आपण उतरतोय त्या साईडचे प्रवेशद्वार आहे. आणि हा पायरी मार्ग ह्या डोंगराच्या खाली गुजरात. हा समोरचा जो भाग आहे हा गुजरात राज्याचा भाग आहे. त्या बिल्डिंग वगैरे जे असतं कन्स्ट्रक्शन ते गुजरात राज्यामध्ये येतं. आणि एकदम सीमेरेषेवरती असलेला हा सालेर किल्ला आहे. त्या बॉर्डरसुद्धा तुम्हाला दिसत असेल बघा. हा परिसर गुजरात आणि इकडे महाराष्ट्र. आणि इथे साल्लेरवाडी गाव आहे बघा. पुढे आपल्याला त्या गावामध्ये जायचं आहे. तिथे आपलं जेवण आहे आणि तिथून आपण मुंबईला निघणार आहोत. किल्ल्यावरचा कचरा हा आहे दरवाजा. बॅक टू बॅक 3 दरवाजे आहेत. एका खालोखाली एक असे. हे देखील एक प्रवेशद्वार होतं. काळाच्या ओघात ते नष्ट झालेलं आहे, परंतु हे देखील एक प्रवेशद्वार होतं. दिसत असेल तुम्हाला. आणि हे देवड्या म्हणजे या साईडने आपण उतरतोय तर हा 4था क्रमांकाचा दरवाजा आहे. आणखीन 3 दरवाजे पुढे आहेत. टोटल 7 दरवाजे या मार्गाने आपल्याला लागतात अशी माहिती वाचलेली आहे. अलीकडच्या काळामध्ये बांधून काढलेली तटबंदी आहे. रेनोव्हेशनचं काम बऱ्यापैकी या खालच्या भागामध्ये झालेलं आहे. आणि हा साल्लेर किल्ल्याचा कातळाचा भाग आहे. आता आपण खाली उतरतोय साल्लेरवाडीच्या दिशेने. आणि वरती 3-4 दरवाजे आपण बघितलेले. हा 5वा दरवाजा. किल्ल्याचा 5वा दरवाजा आहे. 6वा दरवाजा. हे बघा हा दरवाजा आहे आणि हा एक दरवाजा आहे. आणि हा आहे 7वा दरवाजा. बुरुज देखील आहे बघा इथे. इथे सुद्धा बुरुज आहे. राचीव असा बुरुज. आणि पाठीमागे जर बघितलं इथे 2 दरवाजे जे आपण आता बघितले 5 आणि 6 क्रमांकाचे. आणि हा 7वा दरवाजा म्हणजे साल्लेरवाडीकडून येताना हा पहिला दरवाजा आहे. साल्लेर किल्ल्याचा हा 7वा दरवाजा. साल्लेरवाडी गावाकडे जो रस्ता जातो त्या दिशेचे 7 दरवाजे आपण बघितलेले आहेत. हा शेवटचा दरवाजा. आणि आता आपली भटकंती ह्या ठिकाणी पूर्ण झाली साल्लेर किल्ल्याची. आणि पुन्हा भेटूया अशाच एका किल्ल्याच्या भटकंतीवरती. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.